नमस्कार. मी राहुल कुलकर्णी आणि एबीपी माझामध्ये महाराष्ट्रातल्या, देशातल्या, जगभरातल्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. अनेक लोकप्रिय पुस्तकांचे लेखक, वरिष्ठ सनदी अधिकारी, माजी केंद्रीय गृह सचिव माधव गोडबोले सर आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं एबीपी माझामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू. थँक्यू. सो गोडबोले सरांना आपण एका विशिष्ट कारणासाठी बोलवलेलं आहे. इंग्रजीमध्ये एक फ्रेज आहे, लेटिंग यू डाऊन. कम्प्लिटली तुमचा जो काही विश्वास आहे एखाद्या व्यवस्थेवरती, आता मी व्यवस्था अशा अर्थाने त्या शब्द वापरतो, त्या व्यवस्थेनंच तुमचा आत्मघात करणं किंवा तुम्ही जी आशा लावून बसलेले आहात त्या आशेला ती निराशामध्ये बदलून जाईल इतपत ते वागणं. कारण ज्या पद्धतीचं कोरोना व्यवस्थापन केंद्रीय पातळीवरती आणि माझ्या मते मी राज्यात फिरतोय तर राज्य पातळीवरती पण सुरू आहे, त्यातून सर्वसामान्य नागरिकांना, सर्वसामान्य जनतेला एक शासकीय व्यवस्था म्हणून, एक राजकीय व्यवस्था म्हणून जी काही आहे आपल्या देशामध्ये त्या व्यवस्थेविषयी विश्वास वाटावा अशी स्थिती आहे का? आणि ती का नाहीये? कुठं चुकलेलं आहे? अजूनही ते दुरुस्त करता येऊ शकतं का? ह्याविषयी बोलण्यासाठी श्री गोडबोले सरांशिवाय मला दुसरा कुठलाही योग्य व्यक्ती या क्षणी तरी दिसला नाही. प्रेक्षकापैकी अनेक जणांना अनेक नावं सुचू शकतात. सो सर, सर्वात आधी तर मी जरा केंद्रीय पातळीवरती त्याची सुरुवात करतो की ज्या पद्धतीचं देश पातळीवरून कोरोना व्यवस्थापन होतंय त्याबद्दल तुमचं प्राथमिक मत काय? माझं मत असं आहे की या प्रश्नामध्ये संघराज्याच्या कल्पनेमुळे सुरुवातीला बरेचसे गैरसमज झाले. पहिला लॉकडाऊन ज्या वेळेला पंतप्रधानांनी जाहीर केला तो किती चुकीचा होता आणि तुम्हाला कोणी हे अधिकार दिले, तुम्ही कशासाठी सगळ्या देशाला वेठीवर धरता आहात, अशा तऱ्हेचे आरोप करण्यात आले. आणि त्याचा परिणाम आज असा दिसून येतो की पंतप्रधान ह्या बाबतीमध्ये कुठल्याही बाबतीमध्ये आता निर्णय घ्यायला तयार नाहीत. कारण ही परिस्थिती राज्यांनी स्वतःवर ओढून घेतलेली परिस्थिती आहे. देशावर ज्या वेळेला अशा तऱ्हेचं मोठं संकट असतं त्यावेळेला केंद्राने पुढाकार घ्यावा, केंद्राने नेतृत्व करावं अशी अपेक्षा कायद्यामध्ये पण आहे आणि ती सुरुवातीला तशी झाली. परंतु ज्या तऱ्हेने आपल्या लोकशाहीमध्ये सगळाच व्यवहार चालतो त्या तऱ्हेने ह्याचंही एक विद्रूप स्वरूप आपल्याला बघायला मिळालं आणि त्याच्यामुळे आज आपण या परिस्थितीमध्ये आहोत. पण हे मान्य केलं पाहिजे की ज्या तऱ्हेने आज लोकांचा विश्वास सगळ्या व्यवस्थेवरचा उडाला आहे ते आपण म्हणता ते अगदी खरं आहे. कारण ज्या तऱ्हेने तो विश्वास मिळवायला पाहिजे होता ते आम्ही केलं नाही. उदाहरणार्थ, लोकांना कुठल्याही बाबतीमध्ये आम्ही कॉन्फिडन्समध्ये घेतलं नाही, विश्वासात घेतलं नाही की हा सगळा काय प्रकार आहे, याचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात, याच्यासाठी आम्ही काय करू इच्छितो, याच्यासाठी आमची योजना काय आहे, ही कधीही आम्ही लोकांच्या समोर ठेवली नाही. तेव्हा तरी चार गोष्टी या टीव्हीवरनं एखादे मंत्री किंवा एखादे सल्लागार सांगतील. त्यामुळे लोकांची जास्ती गैरसमजच होतोय, लोकांची समजूत जी व्हायला पाहिजे ती होत नाहीये. राईट. पण तुमच्या म्हणण्याचा प्रथमदर्शनी मतितार्थ कुणी असा काढला, आता जो काही देश पातळीवरती केओस आहे त्याला मुख्यत्वे राज्यातलं व्यवस्थापन, त्या राज्यातलं व्यवस्थापन जबाबदार आहे, तर ते बरोबर आहे? असं आहे की व्यवस्थापन जबाबदार आहे ते केंद्राचं पण आहे, राज्यांचं पण आहे, लोकल बॉडीजचं पण आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांचं पण आहे. आणि यांच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असणं आवश्यक होतं आणि सुरुवातीपासून त्या दृष्टीने याकडे बघायला पाहिजे होतं, पण ते बघितलं गेलं नाही. तेव्हा एक केंद्राने म्हणायचं की राज्यांचं कसं काम व्यवस्थित चाललेलं नाही आणि राज्यांनी म्हणायचं केंद्राचं काम व्यवस्थित कसं चाललेलं नाही. याच्यामध्ये सर्वसाधारण माणसाची अडचण होतीये आणि ती आता प्रकर्षाने आपल्या सर्वांना दिसून येते. सर, पण एक मुद्दा आहे की मागच्या पहिल्या लाटेच्या वेळेला मला आठवतं की भारतीय जनता पार्टीचं बेंगलोरमध्ये एक त्यांचं जे ठरलेलं अॅन्युअल अधिवेशन असतं ते झालं. तिथं सन्माननीय पंतप्रधानाचं किमान 5 वेळेला अभिनंदन करण्याची ठराव भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी घेतली. प्रत्येक वेळेला, म्हणजे खुद्द पंतप्रधानांनी सुद्धा, मला
वाटतं की जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये भारतानं कोरोना कसा यशस्वीपणे परतावून लावला हे जाहीरपणे सांगितलं, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं. त्यामुळे पहिल्या वेळेचं जे यश आहे त्या यशाला जर तुम्ही जबाबदार असाल तर आत्ताचं जे काही अपयश दिसतंय देश पातळीवरती आणि ज्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरती चर्चा सुरू आहे त्याला पण अर्थातच केंद्रीय नेतृत्व जबाबदार आहे असं जर कोणी म्हटलं तर त्यात वावगं काय? काहीच वावगं नाही. कारण केंद्रीय नेतृत्व जबाबदार आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही. प्रश्न हा आहे की हे अवॉइड करता आलं असतं का आणि ते आम्ही का अवॉइड करू शकतो नाही, टाळू शकतो नाही, हा मुख्य प्रश्न आहे. आता उदाहरणार्थ अनेक जे प्रश्न येतात, हा आजार कशामुळे आला आणि त्याची उपाययोजना काय याच्या बाबतीमध्ये अजूनही एकमत दिसत नाही निरनिराळ्या शास्त्रज्ञांच्या मध्ये. त्याच्यामुळे आज काय होतंय, टीव्ही सारख्या, दूरदर्शन सारख्या दूरचित्रवाणीवरच्या सगळ्या चर्चांमधून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालाय की मी इंजेक्शन घेऊ का नको, ते ठराविक मुदतीमध्ये घ्यायचं का नाही, का ती मुदत आम्हाला योग्य वाटेल त्यावेळेला ती मुदत आम्ही वाढवू कशी शकतो. उदाहरणार्थ परदेशामध्ये एक संशोधन असंही दिसून आलेलं आहे की हा आजार हा हवेतून फैलावतो. आता WHO नाही, आपल्याकडल्या शास्त्रज्ञांनी नाही याचा कधीही विचार केल्याचं किंवा त्याच्याबद्दल विचार मंथन झाल्याचं माझ्या ऐकण्यात नाही, माझ्या वाचनात नाही. आता असा जर हा आजार हवेतून फैलावणार असेल तर त्याच्यासाठी काहीतरी वेगळी कार्यवाही करावी लागेल. आम्ही आतापर्यंत फक्त 3च गोष्टी बोलून राहिलो, लोकांपासून दूर राहा, अंतर ठेवा, हात धुवा, डोळे धुवा, मुखपट्टी लावा, ह्याच्या बाहेर आम्ही जातच नाहीये. तेव्हा ह्यामध्ये लोकांच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण करायला आम्ही सुद्धा कारणीभूत आहोत हे नाकारून चालणार नाही. सर, तुम्ही केंद्रीय व्यवस्थेचा भाग होता. मधल्या काळामध्ये माध्यमामध्ये ज्या वेळेला पंतप्रधान म्हणजे राजकीय व्यवस्था की प्रशासकीय व्यवस्था अशी चर्चा सुरू झाली आणि काही अंशी प्रशासकीय व्यवस्था या सगळ्या गैरव्यवस्थापनाला जबाबदार आहे अशा पद्धतीचं चित्र एक देशासमोर आलं आणि त्यालाही पुन्हा नंतर काउंटर नॅरेटिव्ह आले की राजकीय नेतृत्वावरचा जो दोषारोप आहे तो कमी करण्यासाठी प्रशासकीय व्यवस्थेला दोष दिला जातो. तुम्ही कसं बघता याच्याकडे, केंद्रीय प्रशासकीय व्यवस्था? असं आहे की हे नुसतं स्वतःवरची जबाबदारी झटकून टाकण्याचा हा प्रकार आहे. मान्य केलं पाहिजे की जशी काही चांगली गोष्ट झाली तर त्याची जबाबदारी जसं राजकीय नेतृत्व घेतं, त्याचप्रमाणे काही वाईट गोष्ट झाली, चुकीची गोष्ट झाली तर त्याचीही जबाबदारी स्पष्टपणे राजकीय नेतृत्वाने घेतली पाहिजे. हीच लोकशाही आहे. प्रशासन काम करतं ते राजकीय नेतृत्वाच्या देखरेखीखाली काम करतं. त्यामुळे असं ज्या वेळेला अडचणीत येईल त्यावेळेला म्हणायचं प्रशासकीय यंत्रणा चुकीची आहे आणि इतर वेळेला म्हणायचं चांगलं झालं असेल तर त्याचं श्रेय आपण घेऊन जायचं. हे आता 70 वर्षानंतर ते आम्ही टाळलं पाहिजे. मग पहिली 10 वर्ष श्री मनमोहन सिंह यांची आणि गेली 6 वर्ष श्री नरेंद्र मोदी यांची, या दोनही राजवटीची तुलना केली तर प्रशासकीय व्यवस्थेला या राजवटीमध्ये पहिल्या राजवटीच्या तुलनेत काही वाव आहे असं तुम्हाला वाटतं? असं आहे की माझ्या दृष्टीने तसा काहीच फरक पडत नाही. ओके. ज्या तऱ्हेने नीती नियम बनवले जातात त्या वेळच्या राजकीय व्यवस्थेने त्यांचं पालन करणं ही जबाबदारी निरनिराळ्या प्रशासकीय यंत्रणेवर असेल. पण मी हेही मान्य करेन आणि म्हणेन असं इनफॅक्ट की आतापर्यंत जे काही चुकीचं झालं त्याची जबाबदारी कोणावरही अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. एक्झॅक्टली. आणि ती व्हायला पाहिजे होती. ती त्यांची पंतप्रधानांपासून सुरू करून त्यांचे जे सल्लागार आहेत, निरनिराळे शास्त्रज्ञ आहेत, त्यांचं काय चुकलं, प्रशासकीय पातळीवर काय चुकलं याचा कोणीतरी आढावा घेतला पाहिजे ना. तो घ्यायची कोणाची तयारीच नाही. कारण आमचं काही चुकलंच नाही इथपासून जर सुरुवात केली तर काही सुधारणेला वावच राहत नाही. कुठल्या राजकीय नेतृत्वाने राजीनामा द्यायला पाहिजे, काही प्रशासकीय अधिकाऱ्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. खरं म्हणजे माझ्या दृष्टीने व्हायला पाहिजे. पण आजकाल तर राजीनाम्याबद्दल बोलणं हे सुद्धा चुकीचं ठरतं. हे काय भयानक भलतच बोलून राहिलेत. ही लोकशाही नाहीच आहे असं म्हणतात. आता लोकशाहीमध्ये हेच तर आहे की तुम्ही तुमचं काही चुकलं असेल तर तुम्ही लोकांना
तुमची जबाबदारी लोकांपर्यंत पार पाडू शकत नसाल तर तुम्ही त्या जागेहून दूर झालं पाहिजे. मग आतापर्यंत एकही माणसाला जबाबदार कसं धरलं गेलं नाही. उदाहरणार्थ मला हे कळत नाही की आम्ही लोकशाही म्हणतो, या सगळ्या प्रश्नांची चर्चा होण्यासाठी आतापर्यंत पार्लमेंटचं अधिवेशन काय होऊ शकत नाही. मी परवाच्या दिवशी एक लेख लिहिला की या निरनिराळ्या संसदेच्या समित्या आहेत, या समित्यांच्या मीटिंग्स का होऊ शकत नाहीत. टीएमसीने मागणी केली होती लोकसभेच्या सभापतींच्याकडे आणि राज्यसभेच्या सभापतींच्याकडे की ह्या व्हर्च्युअल मीटिंग्स करण्याची परवानगी द्या. तर त्याच मी काल पेपरमध्ये वाचलं की ती परवानगी देता येत नाही, कारण त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रोसिडिंग्सची जी गुप्तता असायला पाहिजे ती राहणार नाही. आता एवढ्या मोठ्या राष्ट्रीय आपत्तीच्या बाबतीमध्ये कुठल्या गुप्ततेबद्दल आम्ही चर्चा करतोय, आणि ही लोकशाही आहे का? आम्ही संसदेचं अधिवेशन बोलवत नाही, आम्ही प्रसारमाध्यमांच्या पुढे जाऊन केंद्र सरकार आमची भूमिका स्पष्टपणे मांडत नाही. एकही पत्रकार परिषद झालेली नाही. का झालेली नाही? आता पत्रकार परिषदेमध्ये काही विशेष असं नाही, पण तू 4 प्रश्न विचारले जातात, शासनाला आपली बाजू समजावून सांगण्याची एक संधी असते, ती आतापर्यंत का झाली नाही? लोकशाहीचे म्हणून जे काही दंडक आहेत ते कुठलेही दंडक मानायला आपण तयार नाही, अशा तऱ्हेची परिस्थिती अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने आज निर्माण झाली आहे. सर, तुम्ही अयोध्येचं ते सगळं प्रकरण झालं आणि नंतरचा एक एपिसोड झाला, त्यानंतर तुम्ही राजीनामा दिला, तुम्ही व्यवस्थेतनं बाहेर पडला. पण असे स्पाईन असलेले अधिकारी तरी कुठं आता केंद्रीय पातळीवरती आहेत? कोण प्रशासकीय अधिकारी उघडपणे येऊन बोलतोय आणि कोण सांगतंय की काय चुकलेलं आहे? मी फक्त प्रशासन अशा अर्थानेच हा प्रश्न विचारला इथे. नाही, असं आहे की तुम्हाला प्रशासन कसं पाहिजे आणि कशा तऱ्हेचं ते प्रशासन असावं या दृष्टीने लोकांना उद्युक्त करणाऱ्या अशा तऱ्हेची काही नीती नियमच नाही तुमच्याकडे, तर असे अधिकारी मिळतील कसे तुम्हाला? मी जर तुम्हाला पाहिजे तेच बोललो, मी तुम्हाला पाहिजे तेच लिहिलं तर मला काहीतरी मिळेल अशा तऱ्हेच्या आशेवर बसलेली जी मंडळी आहेत, तशा तऱ्हेचं प्रशासन जर चालणार असेल तर तुम्हाला स्पष्टपणे सल्ला देणारे लोक मिळणारच नाहीत, कारण तुम्हाला ते नकोच आहेत. राज्यातही नकोत आणि देशातही नकोत. आता राज्यातली परिस्थिती काही वेगळी नाही. राज्यावरती स्वतंत्रपणे तुमची मतं घेणार आहे, आधी केंद्रीय पातळीवरतीच मी बोलतोय. पण हा तर नरेंद्र मोदी यांच्यावरती आरोप आहेच आहे की त्यांच्या आसपास, त्यांच्या मंत्रिमंडळात, त्यांच्या आजूबाजूला असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये असा एकही व्यक्ती नाहीये की जो ठामपणे त्यांना सांगेल की हे तुमचं चुकतंय. इनफॅक्ट मी जे ट्विट बघतोय मंत्र्यांचे, प्रशासकीय पातळीवरती जे काही असेल ते असेल, पण परदेशात आलेल्या एखाद्या मदतीचे फोटो ट्विट केले जात आहेत, त्याला मंत्री रिट्विट करतायत आणि प्रत्येक गोष्ट कशी हे सरकार अतिउत्तम करतंय अशा पद्धतीनं, ज्याला सिकोफन्सी किंवा सायकोफन्सी म्हणतात तशा पद्धतीचा सगळा कारभार आहे. तो देशाच्या पंतप्रधानांना जर कुणी मिरर दाखवणारच नसेल, आरसा दाखवणारच नसेल तर होणार काय? आम्ही तुम्हाला पाहिजे असलेला तोच आरसा तुम्ही जर समोर धरला तर तुम्हाला दुसरं काय दिसणार? तुम्हाला जे बोलघेवडी मंडळीच जर समोर पाहिजे असली तर दुसरं काय ऐकायला येणार? तुम्हाला काय पाहिजे याच्यावर अवलंबून आहे ना. आणि ते तुम्ही मतदार म्हणून ते तुम्ही काय लोकांना नेतृत्वाला परमिट करणार आहात याच्यावर ते अवलंबून आहे. जर मी काहीही केलं, कशाही तऱ्हेने राज्यकारभार केला तरी चालू शकतो, अशी जर एक भावना निर्माण झाली, एक विश्वास निर्माण झाला नेतृत्वामध्ये, तर काही बदल होऊ नाही शकत. तर काही तज्ञांच्या मते गेल्या 6 वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांनी जो काही कारभार केला, उत्तम, चांगला, कारण निवडणुकीतल्या यशाचं मूल्यमापन केलं तर त्यांचा कारभार अतिउत्तम आहे अशा पद्धतीचं मूल्यमापन होऊ शकतं. पण कोरोनाचा आत्ताचा जो प्रादुर्भाव आहे ते त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीचं सर्वात मोठं अपयश आहे. व्यवस्था त्यांना हाताळता येत नाहीये, त्यांचा निर्णय चुकलेला आहे, राजकीय हित डोळ्यासमोर ठेवून सगळा कारभार त्यांनी केलाय असं मानता येईल. एक तर या बाबतीमध्ये अंदाज चुकले सगळेच की हे काय होऊ शकतं, हे किती भयानक होऊ शकतं. उदाहरणार्थ 2 गोष्टी. एक, आपण सगळे
सगळे राजकीय निर्णय निवडणुकांबद्दलचे हे आम्ही का बदलू शकलो नाही? हे करण्याचं काम हे केंद्रीय नेतृत्वाचं होतं. या पाचही राज्यातल्या निवडणुका या पोस्टपोन स्थगित करता आल्या असत्या. त्याच्यासाठी राज्यघटनेमध्ये बदल करता आला असता आणि 6 महिन्याची वर्षभराची मुदत राज्यघटनेमध्ये बदलून मान्य करून घेता आली असती. ते आम्ही का केलं नाही? ती जबाबदारी कोणाची आहे? ती स्पष्टपणे केंद्रीय नेतृत्वाची जबाबदारी आहे. त्याच्यानंतर जर समजा अशा तऱ्हेने त्या निवडणुका घ्यायचं ठरवलं, त्या तरी सुद्धा त्याच्यामधलं इलेक्शनिअरिंगची पद्धत काय असावी, निवडणुकीची यंत्रणा कशा तऱ्हेने काम करावी, सभा एवढ्या मोठ्या प्रमाणावर असाव्यात किंवा नाही, याच्याही बद्दलचे काही निर्णय करता आले असते. ते केंद्र शासनाने केले नाहीत आणि ते निवडणूक आयोगाने केले नाहीत. आता एवढी मोठी यात्रा हरिद्वारमध्ये भरली, कुंभमेळा भरला, कशासाठी? त्याची काय आवश्यकता होती? धर्म मोठा आहे का माणसाचा जीव महत्वाचा आहे, याचा केव्हा तरी निर्णय करायला पाहिजे होता. तर हे सगळं पाहता मला तर असं वाटतं की याचं स्वरूप कळलं नाही, याची उग्रता कळली नाही आणि म्हणून हे काही निर्णय होऊ शकले नाहीत. तुमच्या एवढ्या मोठ्या प्रशासकीय अनुभवानंतर तुम्हाला काय वाटतं की ह्या गोष्टी, जसं की सुप्रीम कोर्टाने इंटरव्हेन केलं, एक नॅशनल टास्क फोर्स करायला भाग पाडलं, त्याच्यावरती आणखी सरकारची भूमिका, न्यायालयात सरकारने वेगळीच भूमिका घेतली. सो तुमचं काय मत आहे की प्रशासकीय पातळीवरती पण ह्या गोष्टी करणं जरूर शक्य होतं. नुसतं ते करणं शक्य नव्हतं, तर ते लोकांना विश्वासात घेऊन करायला पाहिजे होतं आणि वेळोवेळी शासनाचं त्या बाबतीमध्ये काय मत होतं ते लोकांच्या समोर ठेवायला पाहिजे होतं. त्याच्याबद्दलची चर्चा घडवून आणायला पाहिजे होती, लोकांची मतं समजावून घ्यायला पाहिजे होती. उदाहरणार्थ आतापर्यंत सगळ्या पॉलिटिकल पार्टीच्या लिडर्सची एकही मीटिंग केंद्रीय नेतृत्वाने का नाही बोलावली? सगळ्या मोठ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये अशा तऱ्हेच्या मीटिंग्स बोलावणं हे केवळ भारतातच नाही तर सगळ्या लोकशाहीमध्ये एक ऍक्सेप्टेड कार्यपद्धती असते. ती आम्ही का केली नाही? आजही आम्ही चर्चा करायला तयार नाही, लोकांना कॉन्फिडन्स मध्ये घ्यायला तयार नाही. ही लोकशाही कुठली आहे? मला या लोकशाहीचा अर्थच समजलेला नाही. राईट. सो केंद्रीय पातळीवरच्या मुद्द्यावरती तुम्ही तुमची मतं पहिल्या 15 मिनिटांमध्ये स्पष्टपणे मांडलेली आहेत. पुढच्या 15 मिनिटांमध्ये मी राज्य पातळीवरचं मत घेईन. तुम्ही म्हणालात की संघराज्य व्यवस्था असल्यामुळं राज्याला स्वतःची जबाबदारी टाळता येणार नाही, पण माझं फार स्पष्ट मत आहे की प्रत्येक 2-3 दिवसाला कुठला तरी एक नवा मुद्दा राज्यात काढला जातो आणि मग केंद्रीय नेतृत्वाने आमच्यावरती कसा अन्याय केला जातो हे सांगितलं जातं. बऱ्याच वेळा हेडलाईन मॅनेजमेंट पण होतं. राज्यातल्या कोरोना व्यवस्थापनाबद्दल तुमचं काय मत आहे? जे केंद्राच्या बाबतीमध्ये चुकलं तेच राज्यांच्या बाबतीमध्ये चुकलं. ज्या तऱ्हेने लोकांना विश्वासात घेऊन या प्रश्नाची सोडवणूक करायला पाहिजे होती, त्या दृष्टीने प्रयत्न अनेक राज्यांमध्ये झाले नाही, एका दुसऱ्या राज्यात झाले असतील. उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्राबद्दल तुमचं काय मत आहे? महाराष्ट्र एक तर मला हे कळलेलं नाही की लॉकडाऊन जाहीर करणं आणि तो एक्सटेंड करणं हा फार सोपा उपाय झाला. सगळे व्यवहार बंद करून या बाबतीमध्ये परिस्थिती आटोक्यात आणता येईल अशा तऱ्हेचं थिंकिंग हे किती बरोबर आहे याच्याबद्दलच मला शंका आहे. काही काळापुरतं मी समजू शकतो, परंतु दर आठवड्याचा एक आठवडा, 2 आठवडे, 3 आठवडे आणि ह्याही ठिकाणी इथेही किती वेळेला चर्चा झाली निरनिराळ्या स्तरांवर, निरनिराळ्या घटकांच्या बरोबर, ती मला दिसत नाही. तीन जे ज्या पक्षांचं सरकार आहे ते आपापसामध्ये जरूर चर्चा करतात, परंतु त्याच्यापेक्षा बाहेरचेही लोक कोणीतरी आहेत जे याच्यामध्ये स्टेक होल्डर्स आहेत, त्यांनाही विश्वासात घेतलं पाहिजे अशा तऱ्हेचा प्रयत्न होताना दिसत नाही. पण मग तसा होत नसेल तर आता जे व्यवस्थापन, तुम्ही ज्या पुण्यात बसलेले आहात, महाराष्ट्रातल्या सर्व वर्तमानपत्रातल्या बातम्या तुम्ही वाचता, तुमचाही लोकांशी संपर्क आहे, महाराष्ट्रातलं जे कोविड व्यवस्थापन आहे ते कसं आहे? आता बंद करून बसल्यावर चांगलंच आहे म्हटलं पाहिजे, परंतु हा एकच मार्ग आहे का? मी पहिल्यापासून ही गोष्ट आपल्याला सांगतो आहे की उदाहरणार्थ सगळ्या पॉलिटिकल पार्टीज किंवा सगळे
सगळे NGOs किंवा सगळ्या संस्था आपापल्या फॉलोअर्सना अशा तऱ्हेचं जाहीर निवेदन का देऊ शकत नाहीत की ह्या फॉलोईंग गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजेत. उदाहरणार्थ काल परवा आपण बघितलं, अंत्ययात्रेसाठी एवढी मोठी गर्दी झाली, यात्रा झाली, कुठल्याही तऱ्हेची ज्या यात्रेला परवानगी दिली नाही ती यात्रा घडते. म्हणजे ह्या देशामध्ये कायदा हा काही नाहीच आहे. तुम्ही इन्स्ट्रक्शन्स काढा, तुम्ही काही सूचना द्या, परंतु आम्हाला जे करायचं तेच आम्ही करणार आणि तीच लोकशाही. केवळ पुण्यातच आहे असं नाही, जनरली समजलं जातं पुण्यात काहीच लोक कुठलीच व्यवस्था मानत नाहीत, परंतु आता ती अशी परिस्थिती झाली आहे, संबंध महाराष्ट्रात नाही तर संबंध देशात कुठेच मानत नाहीत. पण मग एक जी राज्य सरकारकडनं जी एक आर्ग्युमेंट केली जाते ती अशी असते की महाराष्ट्रातली कुठलीही गोष्ट आम्ही लपवत नाही. त्याच्याबद्दलचं पण माझं मत वेगळं आहे, कारण मी अनेक कोविड हॉस्पिटल्समध्ये जातो, वॉर्डमध्ये गेलेलो आहे. मला हेही माहिती आहे की महाराष्ट्रातल्या मृत्यू दराबद्दलची जाहीर केली जाणारी आकडेवारी आणि प्रत्यक्षातलं सत्य. सो याबद्दल तुम्हाला काय वाटतं की हे जे सातत्यानं सांगितलं जातं की किमान गंगेमध्ये जसे मृतदेह तरंगताना दिसले तशी तरी स्थिती महाराष्ट्रात नाहीये, आम्ही काही लपवत नाहीये. कारण आमच्याकडे गंगा नाही म्हणून. कदाचित असती तर आपल्याकडे तेच चित्र दिसलं असतं. कारण आपण ही गोष्ट समजून घ्या की इंडिया आणि भारत याच्यामधला जो फरक, जो 2004 मध्ये ज्याच्यामुळे एक मोठं इलेक्शन बीजेपी हारली, ते अजूनही तो फरक अजूनही राज्यकर्त्यांच्या मनात स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे अजूनही आम्ही बोलताना, कोविड बद्दल बोलताना, शहरामध्ये काय चाललंय, गावागावात खेड्याखेड्यामध्ये अगदी दूरवरच्या डोंगरदऱ्यांमध्ये काय चाललेलं आहे याची आम्हाला कल्पनाच नाहीये आणि आम्ही त्याची आतापर्यंत कधी चर्चाच केली नाही. प्रसिद्धी माध्यमांमध्येही ते कधी पुढे आलं नाही. त्यामुळे आमच्या पुढे प्रश्न होता तो फक्त पुणे, मुंबई, ठाणे, महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं, नागपूर, औरंगाबाद, हे महाराष्ट्र नाहीये, याच्यापेक्षा पुष्कळ मोठा महाराष्ट्र आहे. त्याच्यातल्या लोक तिथे काय होत आहे याच्याबद्दल आम्ही कधीच चर्चा केलेली नाही. राज्यकर्त्यांच्या पातळीवरही नाही, प्रसिद्धी माध्यमांच्या मध्येही नाही आणि लोकांच्याही मध्ये नाही. त्यामुळे ह्या प्रश्नाचं स्वरूप जितकं रौद्र स्वरूप आहे तितकं ते लोकांना अजून कळलेलंही नाही. ज्यांना कळायला पाहिजे त्यांना कळलेलं नाही, ज्यांना कळलंय त्यांना ते फार मागात पडून कळलेलं आहे. पण मग सर, 75,000हून अधिक मृत्यू असलेलं राज्य, ह्या राज्याने तरी कुणालावरती ही जबाबदारी दिली पाहिजे का? यू आर द रिस्पॉन्सिबल. कारण लॅन्सेटच्या ज्या एडिटोरियल बद्दल चर्चा झाली आणि ज्याबद्दल पंतप्रधानांना प्रश्न विचारले गेले, त्याच लॅन्सेटच्या एडिटोरियल मध्ये महाराष्ट्राचा असा उल्लेख होता आहे की महाराष्ट्रानं ओडिसा आणि केरळ सारख्या छोट्या राज्याकडनं सुद्धा शिकलं नाही. आणि मी जे वारंवार सांगतो की मला सुद्धा हे जाणवतं फील्डवरती गेल्यानंतर की पहिल्या लाटेच्या वेळेला जशी सजगता महाराष्ट्रानं दाखवली आणि त्याचा नंतर सातत्यानं मुख्यमंत्री उल्लेख करत होते की सेकंड वेव्ह येऊ शकते, पण तशी तयारी झालेली नाहीये महाराष्ट्रामध्ये, हे जाणवतं. सो किमान महाराष्ट्राच्या पातळीवरती तरी कुणीतरी जबाबदारी स्वीकारली पाहिजे 75,000 मृत्यूची. म्हणून मी म्हटलं की केंद्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये, राज्यांच्या बाबतीमध्ये काहीच फरक नाहीये. जबाबदारी निश्चित करण्याबाबत राज्यांनीही काही केलं नाही आणि केंद्राने काही केलं नाही. जे मगाशी मी म्हटलं केंद्राच्या बाबतीमध्ये की अजूनही एकाही माणसाला जबाबदार धरण्यात आलेलं नाही, तेच राज्यांच्या बाबतीमध्ये खरं आहे. आता तर आम्ही असं म्हणून राहिलो की महाराष्ट्र पॅटर्न हा इतका चांगला आहे की ते संबंध देशाने त्याचं पालन केलं पाहिजे. आता अशाच तऱ्हेने आम्ही जर इतक्या समाधानाच्या भावनेमध्ये असणार असू तर ह्या प्रश्नाच्याकडे आम्ही कसं लक्ष देणार आहोत? ठीक आहे, आपण थोडंसं ऑप्टिमिस्टिक होऊ. राजकीय प्रश्न बाजूला राहिले. सर, एकूण जीडीपीच्या किती टक्के कॉन्ट्रीब्युशन आरोग्य व्यवस्थेवरती असावं याची गेली 3-4 दशकं चर्चा सुरू आहे. किमान कोविडनं आपल्याला काय शिकवलंय असं तुम्हाला वाटतं? काय करायला पाहिजे? तशी कोविडने पुष्कळ धडे शिकवले. केंद्रीय पातळीपासून सुरू करून गाव पातळीपर्यंत अनेक धडे शिकवले. त्याची केव्हा ना केव्हा तरी चर्चा यानंतर आपल्याला करावी लागेल. परंतु एक तर हा प्रश्न अनेक महिने, अनेक वर्ष आहे की शिक्षण आणि आरोग्य आणि
आरोग्य, हेल्थ ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही पुरेशी प्रोव्हिजन करू शकलो नाही, कारण आमच्या प्रायोरिटीजच वेगळ्या होत्या. आता त्या प्रायोरिटीज चुकीच्या होत्या असं नाही, परंतु ज्या वेळेला लोकांच्या जीविताचा प्रश्न असतो त्यावेळेला त्या प्रायोरिटीजना किती महत्व द्यायचं हे लोकनिर्वाचित मंडळींनी ठरवायचं आहे. परंतु ते सगळीकडेच आपल्याला असं दिसतं 2% 3%च्या पुढे आम्ही कधी गेलोच नाही. आणि अशी परिस्थिती असताना ओव्हरनाईट हे इन्फ्रास्ट्रक्चर ही या सोयी सुविधा तयार करता येतील आणि त्या सस्टेनेबल असतील हे सुद्धा मान्य करणं कठीण आहे. उदाहरणार्थ पहिली वेव्ह येऊन गेल्यानंतर जी तयार केलेली हॉस्पिटल्स होती, जम्बो फॅसिलिटीज होत्या, त्या आम्ही फोल्ड करून बाजूला ठेवून दिल्या. दुसरी वेव्ह येईल ही कल्पनाच नव्हती. म्हणजे ही इतकी मोठी असेल का नाही तिथे बाजूला सोडून द्या, परंतु दुसरी वेव्ह येणारच नाही अशा तऱ्हेच्या संभ्रमामध्ये, अशा तऱ्हेच्या जगामध्ये आपण राहत होतो. आणि त्यामुळे त्या अनेक व्यवस्था परत सुरू कराव्या लागल्या. अशा तऱ्हेची परिस्थिती अनेक राज्यांमध्ये आहे. तेव्हा तुम्ही इकॉनॉमिस्ट आहात, तुमचा अर्थशास्त्रातला इकॉनॉमिक्स मानता, त्यांच्या मते आरोग्य व्यवस्थेमध्ये सरकारने काम करायचं काही काम नाही. कोविड नंतर तुम्हाला असं वाटतं की हा खुल्या बाजारपेठेचा, खुल्या भांडवलशाहीचा विचार हा आपल्याला मूलतः आता बाजूला ठेवावा लागेल? असं आहे की सरकारने काय करावं किंवा काय नाही हे त्या सरकारच्या साधन संपत्तीवर अवलंबून ठेवलं पाहिजे. परंतु त्याचबरोबर काही विषय असे आहेत की ज्यासाठी लोक आपापल्या पद्धतीने आपापल्या कपॅसिटी प्रमाणे लोक आपली व्यवस्था करू शकतात. परंतु सार्वजनिक आरोग्य ही अशी एक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये सर्वसाधारण माणसाच्यासाठी ते स्वतः खर्च करणं शक्य नाही. त्यामुळे त्यासाठी प्राथमिक शिक्षण आहे किंवा माध्यमिक शिक्षण आहे या बाबतीमध्ये तरी निदान शासनाची प्राथमिकता ही विसरून चालणार नाही. आता काही गोष्टी अशा आहेत की ज्या उदाहरणार्थ वीज निर्मिती, आता वीज निर्मिती ही शासनानेच केली पाहिजे असं नाही, वीज निर्मितीचं डिस्ट्रीब्युशन शासनानेच केलं पाहिजे असं नाही, परंतु काही बाबती अशा प्राथमिक रिस्पॉन्सिबिलिटी, लॉ अँड ऑर्डर ज्याला आपण म्हणतो. आता लॉ अँड ऑर्डर हे लोकांच्यावर सोडून द्यायचं आहे का की प्रत्येकाने आपल्याला परवडेल त्याप्रमाणे प्रायव्हेट एजन्सी, सिक्युरिटी एजन्सी एम्प्लॉय कराव्या? नाही, ते शासनाचंच काम आहे. याच्या कायद्याचा व्यवहार म्हणून चालला पाहिजे, कोर्ट चालली पाहिजेत, ही शासनाचीच जबाबदारी आहे. तसंच शिक्षण, प्राथमिक शिक्षण, आरोग्य ही शासनाचीच जबाबदारी आहे. म्हणून ह्या प्राथमिकतेने ह्या जबाबदाऱ्यांच्याकडे शासनाने लक्ष द्यावंच लागेल. त्याच्यापासून दूर जाऊन चालणार नाही. तिथे प्रायव्हेटायझेशनचा मुद्दा पुढे आणून चालणार नाही, कारण तो सर्वसाधारण माणसासाठी नाही आहे. थोडासा वेगळा प्रश्न विचारतो मी. 1991 सालचं जे आर्थिक उदारीकरणाचं धोरण तुम्ही जवळून पाहिलं, त्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाचीच आता दिसत आहेत कोविडच्या निमित्ताने आपल्याला परिणाम. त्याचं मूळ त्याच्यात आहे असं तुम्हाला वाटतं? कारण मधल्या 20-25 वर्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टीकडे आपलं एवढं झालं नसेल. नाही, मला असं वाटतं की 1991 साली जे काही निर्णय केले गेले ते अतिशय योग्य निर्णय होते. ते त्याच्या आधीच केले गेले पाहिजे होते, परंतु निदान 91-92 साली तरी ते निर्णय झाले. आणि त्यामुळे आज आम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहोत ती केवळ त्यावेळच्या आर्थिक सुधारणांच्यामुळे आम्ही या परिस्थितीमध्ये आलो. त्यामुळे त्यांना दोष देण्यात पॉईंट नाही. तिथे तुम्हाला असं कधीच सांगितलं नाही की प्राथमिकता कोणाला द्या आणि कोणाला देऊ नका. या मी आता मगाशी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींना प्राथमिकता देऊ नये असं आर्थिक सुधारणांच्या पर्वामध्ये कोणीच सांगितलं नाही कोणाला. परंतु आमचंच दुर्लक्ष झालं तर आम्ही नको त्या गोष्टींच्या मागे लागलो आणि त्या सरकारने केला पाहिजे अशा तऱ्हेचा आग्रह आम्ही केंद्रातच नव्हे तर सगळ्या राज्यांमध्ये धरला आणि त्यामुळे आज ह्या परिस्थितीत आलो. त्यामुळे 1991च्या सुधारणामध्ये त्याला याचा दोष देणं बरोबर नाही. आपल्याला आधीच्या समाजवादी व्यवस्थेकडे जायची गरज नाहीये. जे सुरुवातीला आपण म्हणत होतो की सरकारचा वाटा असलाच पाहिजे, की किमान काही घटकं निवडावी लागतील आपल्याला. असं आहे, ते
समाजवादाकडे जाण्याचा विचार आपण बोललात किंवा त्याच्यामधून वेगळेच प्रश्न निर्माण होतात. आणि त्यामुळे समाजवाद हा शब्द मी जरा जपून ठीक. मी एवढंच म्हणेन की प्रत्येक शासनाने आपापली प्राथमिकता ठरवली पाहिजे आणि आपल्या आपल्या राज्यासाठी काय काय करणं प्राथमिकतेने करणं आवश्यक आहे त्या राज्याला ते ठरवलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये ह्या काही गोष्टींचा विसर पडू देता कामा नये. ते राहिल्यानंतर मग जर जे काही साधन सामग्री शिल्लक राहील त्यांच्या पुरतेच काम त्या शासनाने करावं. की ज्या व्यक्तीने तिथल्या राष्ट्राध्यक्षाच्या दबावाला तो व्यक्ती जुमानला नाही किंवा सीडीसी आजही जुमानत नाही. युके मध्ये सुद्धा बोरिस जॉन्सन ज्या वेळेला चुकीच्या मध्ये ज्या पद्धतीनं सगळ्या व्यवस्था कॉम्प्रोमाइज होत आहेत असं चित्र आहे. मला माहिती नाही, कारण माझा स्वभाव आहे की पूर्ण डिटेलिंग केल्याशिवाय कुठलं स्टेटमेंट न करणं हे योग्य आहे. पण ज्या पद्धतीचं कॉम्प्रोमाइज दिसतंय ते आपल्या लोकशाही व्यवस्थेसाठी चांगलं आहे का? आणि ते चांगलं नसेल तर त्यात काय सुधारणा करायला हव्यात, खास करून प्रशासकीय पातळीवरच्या काही मंडळी. आवाजामध्ये काहीतरी अडचण आहे. मी हा प्रश्न पुन्हा विचारतो तुम्हाला. मी ज्या वेळेला पाश्चात्य राष्ट्रातली लोकशाही व्यवस्था आणि प्रशासकीय यंत्रणा पाहतो, अमेरिकेचं उदाहरण आहे सीडीसी आहे तिथली, की जे या सगळ्या कोविड मॅनेजमेंटमध्ये काम करते, किंवा अँटनी फाउची सारखा तिथला जो सल्लागार आहे त्यांनी त्यावेळेच्या राष्ट्राध्यक्षाचं मत मानलं नाही किंवा त्याचा जो दबाव होता तो मानला नाही. बोरिस जॉन्सननी सुद्धा ज्या पद्धतीचं कोविड मॅनेजमेंट युके मध्ये केलं त्यानंतर जी टीका झाली त्या टीकेला तिथल्या मंडळींनी त्यांना हे लक्षात आणून दिलं की तुम्ही अतिशय चुकीच्या पद्धतीनं सगळा कोविड मॅनेजमेंट केलेलं आहे. आपल्याकडे गेल्या 6 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं सगळ्या यंत्रणा कॉम्प्रोमाइज होत आहेत असं चित्र तयार झालेलं आहे. मी त्याच्यामध्ये माझं वैयक्तिक मत सांगत नाही कारण त्याच्या डिटेलिंग मध्ये जायला हवं. हे चित्र बदलणं किती आवश्यक आहे आपल्या देशाच्या पुढच्या वाटचालीसाठी? नाही, पाश्चात्य देशामध्ये जे काही होत आहे ते सगळंच चांगलं आहे असं मी म्हणणार नाही. ठीक आहे. कारण अनेक बाबतीमध्ये त्यांच्याही चुका झाल्या, त्याच्यातल्या काही प्रमाणामध्ये त्या दुरुस्त झाल्या, काही प्रमाणामध्ये राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे त्या दुरुस्त होऊ शकल्या नाहीत. उदाहरणार्थ ब्रिटनमध्ये निदान तिथल्या प्राईम मिनिस्टरनी बोरिस जॉन्सननी आता एवढं तरी जाहीर केलंय की या सगळ्या बाबतीमध्ये काय ही व्यवस्था किती बरोबर होती, चुकीची होती, यासाठी एक हाय लेवल कमिशन नेमलं जाईल आणि त्याच्या मार्फत ही सगळी चौकशी केली जाईल. निदान ही तरी चांगली सुरुवात आहे. आपल्याकडे त्याची पण तयारी आहे का? मी म्हणून परवा एका लेखामध्ये असं म्हटलं होतं की सिटिझन्स कमिशन नेमा. आता सरकारी कमिशन नको आम्हाला. सरकारी कमिशन मधून केव्हा निर्णय येईल, त्याच्यासाठी किती वेळेला कोर्टांचे स्टे ऑर्डर्स येतील, हायकोर्टाचे, सुप्रीम कोर्टाचे, आणि किती वर्षानंतर त्याचा रिपोर्ट येईल, याच्यासाठी थांबण्याच्या ऐवजी सिटिझन्स कमिशन नेमावं. आपल्याला आठवत असेल की 1984 साली अँटी सिख रायट्स झाले, त्यावेळेला एक सिटिझन्स कमिशन दिल्लीमध्ये नेमलं. त्याच्यानंतर गोध्रामधल्या रायट्सच्या बाबतीमध्ये सुद्धा एक सिटिझन्स कमिशन नेमलं आणि त्याच्यामध्ये अतिशय नावाजलेली मंडळी होती की ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही आणि त्यांनी त्यांचा रिपोर्ट 1-2 महिन्यात दिला आणि त्या रिपोर्ट मधून आजही परिस्थिती काय झालं त्यावेळेला हे जर बघायचं असेल तर आपल्याला त्या रिपोर्टकडेच जावं लागतं. आजही मी असं म्हणेन की आपल्याकडे सुद्धा अशा तऱ्हेचं सिटिझन्स कमिशन नेमलं पाहिजे आणि त्याच्यामधून ही चौकशी केली गेली पाहिजे. म्हणजे काहीतरी कळेल तरी काय चुकलंय, काय नाही. उदाहरणार्थ मला ह्याही काही आपण पाश्चात्य देशामधलं म्हणलात, आता मला हेही काही कळत नाही की अमेरिकेमध्ये तिथल्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या व्यवस्थेने अशी एक नवीन ऑर्डर काढली आहे की ज्यांचे 2 डोस झालेले असतील त्यांनी मुखपट्टी लावण्याची आवश्यकता नाही. माझ्या दृष्टीने हे अतिशय चुकीचं आहे. मी सर्वसाधारण माणूस आहे, मला याच्यातलं शास्त्र जास्ती कळत नाही, परंतु आतापर्यंतचा सगळा अनुभव लक्षात घेता शाळेमधल्या मुलांसकट सगळ्यांची मुखपट्टी काढून टाकणं आणि पर्टिक्युलरली शास्त्रज्ञांचा एक ग्रुपच असं म्हणतोय की ह्या रोगाचा प्रसार हा हवेतून होतो
असं असताना आपण मुखपट्टी काढून टाकण्याचा प्रयोग अमेरिकेसारख्या देशामध्ये करावा हे काही मोठं भूषणावं नाही. त्यामुळे सगळंच काही परदेशात होतं ते फार चांगलं होतं असं नाही. ते किती चांगलं आहे की किती वाईट आहे, किती आम्हाला आमच्या दृष्टीने योग्य आहे नाही याचा विचार करूनच काही निर्णय केलेले योग्य होते. तर थँक्यू सो मच. तुम्ही तुमच्या ह्या मुलाखतीमधून पुन्हा एकदा महाराष्ट्राला दिशादर्शन केलेलं आहे. आय होप की जे प्रेक्षक तुम्हाला ज्यांनी आता ऐकलं आणि विशेषतः जे राजकीय नेतृत्व आणि त्या पक्षाचे कार्यकर्ते, सर्वपक्षीय कार्यकर्ते जे अतिशय संकुचितपणे कोविडच्या राज्य पातळीवरच्या व्यवस्थापनाला आणि केंद्रीय पातळीवरच्या व्यवस्थापनाला बघतायत, त्यांना तुम्ही जो द्यायचा तो संदेश दिलेला आहे आणि राजकीय नेतृत्वाने सुद्धा तुमच्या या मुलाखतीतून जो काही संदेश घ्यायचा तो घ्यावा. थांबूया आपण इथे. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना मी विनंती करतो की अशा ज्या मुलाखती आहेत त्या मुलाखतीच्या खाली तुम्ही तुमचे मुद्दे, काही प्रश्न असतील तर ते पोस्ट करा. मला शक्य असेल आणि गोडबोले सरांना वेळ असेल तर मी पुन्हा एकदा त्यांच्याकडे हे प्रश्न घेऊन जाईल. तर थँक्यू सो मच. टेक केअर. थँक्यू. आभारी आहे. बाय. थँक्यू सर. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.